अन्न भेसळी विरोधातील पहाटेच्या दूध बाजारातील धडक कारवाईनंतर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आता औषध विक्री व्यवस्थेवरही लक्ष केंद्रित केलंय. शुक्रवारी दिनांक 19 जून रोजी नाशिकमधील वेलनेस मेडिकल येथे त्यांनी अचानक भेट देत औषध विक्री व साठवणुकी संदर्भातील नियमांचे पालन होत आहे की नाही याची सखोल तपासणी केली आहे. या आकस्मिक तपासणीदरम्यान मेडिकलमधील फार्मासिस्टची उपस्थिती, डॉक्टरांचा वैद्य प्रिस्क्रिप्शन नुसार औषध दिली जात आहे का, तसेच दुकानाचे परवाने आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पाहणी करण्यात आली. याशिवाय कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर किंवा नियमबाह्य औषध विक्री होत नसल्याची खात्री करण्यासाठी संबंधित बाबींची चौकशी करण्यात आली आहे. यावेळी मंत्री झिरवाळ यांनी जनतेच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा इशारा दिलाय. औषध प्रशासनातील पारदर्शकता, औषधांची गुणवत्ता आणि कायद्याचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी अशा अचानक तपासण्या नियमितपणे सुरू राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. दूध बाजारातील कारवाईनंतर मेडिकल दुकानांवरही धडक तपासणी झाल्याने नाशिकमधील औषध विक्रेते आणि संबंधित व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.